निवडणुकाच पुढे ढकलल्या जात आहेत हे चुकीचं आहे। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावलाय। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं आहे। आयोगासमोर म्हणणं मांडणार मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊन निवडणुका पुढे ढकलल्या। निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिल्याची सूत्रांची माहिती। एकूण 24 नगरपालिकांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार असल्याची निवडणूक आयोगाची माहिती। निवडणूक आयोगाने निवडणुकीचा दिलेला कार्यक्रमच संशयास्पद आहे। अचानक निवडणुका पुढे ढकलण्याच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार? निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरून बाळासाहेब थोरात यांची टीका। निवडणूक आयोगानं घाईघाईने निवडणूक जाहीर केली। शेवटच्या दिवशी निवडणूक पुढे ढकलता हा निवडणुकीचा पोरखेळ करणं काँग्रेसला मान्य नाहीये। पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। तर हायकोर्टात जाण्याचाही पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा। राज्यातील जवळपास 30 नगरपंचायती आणि नगरपरिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय घेतल्याची माहिती। बारामती, महाबळेश्वर, पुणे, सातारासह 25 नगरपालिकांचा यामध्ये समावेश। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती तोडण्याचं काम शिंदेंच्या सेनेनं केलं। शिंदेंनी काही ठिकाणी ठाकरेंना सोबत घेतलं। शिंदेंकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। तू मोठा की मी मोठा, 3 अपक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे। या 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल तर शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार, राऊतांची टीका। तर राऊतांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाहीये। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत, राऊतांना शिरसाटांचं प्रत्युत्तर। एक व्यक्ती म्हणतो माझ्याकडे नगरविकास खातं, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, हे फडणवीस आणि आयोगाला कळत नाही का? राऊतांचा सवाल। तर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा नाही, फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। लोकल लेव्हलला स्थानिक राजकारणामुळे महायुतीमध्ये मतभेद आहेत। मतभेदांवरून एकमेकांवरून विधानं होत आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंकडून महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट। शिंदेचे 35 आमदार फुटणार, आमदार फोडण्यासाठी रवींद्र चव्हाणांची नेमणूक, संजय राऊतांचा दावा। तर आमदार फुटतील या कल्पनेत राऊतांनी राहू नये, शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं योग्य नाहीये, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी चुकीचा वागला तर त्याला सांगणार, फडणवीसांकडून स्पष्ट। राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच, मात्र कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य नाहीये। भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा हा खरा चेहरा ओळखावा आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकावा, रोहित पवारांचं ट्विट। शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये एलसीबी निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये पोहोचलं, तर कारवाईनंतर शहाजी बापूंना अश्रू अनावर। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांनी सभा संपताच मला घरात जेरबंद केलं, कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून त्यांना जेरबंद केलं। तपासणीनंतर शहाजी बापूंचा गंभीर आरोप। उद्याच्या निवडणुकीनंतर शहाजी बापूंना वेड्याच्या हॉस्पिटलला दाखल करावं लागेल, माजी आमदार दीपक साळुंखेंची टीका। तर काल आमच्या देखील कार्यालयावरती कारवाई झाली, आम्ही शहाजी बापूंसारखं राजकीय भांडवल केलं नाही, साळुंखेंचा टोला। छापेमारीचा मुद्दा भावनिक करून मत मागण्याचा शहाजी बापूंचा प्रयत्न। आमदार बाबासाहेब देशमुखांची शहाजी बापू पाटलांवर टीका। सांगोल्याची जनता भूलथापांना बळी पडणार नाही, बाबासाहेब देशमुखांचं वक्तव्य। कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे यावरून धाड ठरत नसते, सूडबुद्धीनं कुठेही धाडी टाकल्या जात नाहीत। तक्रारी आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडेही तपासणी केली गेली, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सांगोल्यामध्ये शहाजी बापू, शेकाप आणि भाजपच्या कार्यालयामध्ये एलसीबी पथकाकडून पाहणी। कुणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते, फडणवीसांचं वक्तव्य। तर चौकशी होईल एवढं गांभीर्यानं घेण्याची गरजच नाहीये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। लोढांचं मालवणी परिसरातील लोकांबाबतचं विधान वादात। मुंबईतील मालवणीमध्ये घुसखोर राहत असल्याचा लोढांकडून उल्लेख, तर परकीय लोकांना शोधण्याचं काम सरकारचंच, लोढांची भूमिका।